नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मग आज आपण विचार केला सेंट्रल चोंबुरीमध्ये जाऊन सेंट्रल चोंबुरी एक्सप्लोअर करायचा. बघू नवीन नवीन फूड आयटम आपण रिव्ह्यू करू आणि तुम्हाला पण सांगू की इंडियन लोक थायलंडमध्ये येऊन काय काय खाऊ शकतात. तर मग आता पाऊस पडत आले जोरात, जस्ट पाऊस थांबलेला आहे आणि आपली कॅब पण येत आहे. तर आपण कॅबसाठीही वेट करत आहे. आपली कॅब आली की आपण निघायचं सेंट्रल चोंबुरीला. सेंट्रल चोंबुरी तसा मायापासून 40-45 मिनटं लांब आहे. तर चला तुम्ही पण मायाबरोबर ट्रॅव्हल करा थायलंड आणि बघूया की सेंट्रल चोंबुरीमध्ये काय आहे आणि सेंट्रल चोंबुरीच्या आसपास काय आहे. तर आता आपली कॅब आली आहे फायनली. तर आपण आता जाऊ बसूया. तर आपण आलो आहे सेंट्रल चोंबुरीजवळ आणि आज आपण इथं सेंट्रल चोंबुरीच्या बाजूला गो हॉटेल आहे तिथं स्टे करणार आहे. तर आता इथं ही बाई आपला चेक इन करत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. हॉटेल पण मस्त चकाचक आहे. आता आपण चेक इन करणार आहे. तर या हॉटेलची आयडिया एकदम मस्त वाटली मला. एकदम छोटासा रूम आहे पण एकदम सुंदर असा बनवलेला आहे. छोटासा बाथरूम आहे शॉवरसाठी. छोट्याशा जागेमध्ये मी जास्तीत जास्त ऍड करायला बघितले आणि अशी आयडिया तर मी पहिल्यांदाच बघतोय. चला मग आता आपली एंट्री झालेली आहे सेंट्रल चोंबुरीमध्ये. काय काय वेगळे फूड आयटम भेटतील आपल्याला खायला ते आज दाखवतो मी तुम्हाला. तर इकडं पहिल्यांदा आपल्याला दिसला टॉप. तर इथं मला एक रेस्टॉरंट दिसला लांबूनच, द स्टेक अँड मोर. मेनूमध्ये तर खूप खाण्यासारखे पदार्थ आहेत नवीन नवीन. आता मी कुठला रिव्ह्यू करू हे विचार करतोय. तर आपण आता ऑर्डर की कन्फर्म करत आहे. ऑर्डर कन्फर्म करून ती जाणार, ऑर्डर देणार आणि आपला ऑर्डर येणार. खूप मोठा प्रोसेस आहे. ओके हा, चला आपला ऑर्डर आपण दिलेला आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो आपल्या ऑर्डरला. सिस्टम जरा वेगळीच आहे. जेवण यायच्या आधी बिल येतो. डिश आता आपण टेस्ट करून बघूया कशी आहे ती. तर ह्याच्यामध्ये आहे मॅक अँड चीज. हे मॅक अँड चीज आहे, लय गरम आहे. ही आहे फिश आणि फिश अँड चिप्स आपण मागवलं होतं पण चिप्सच्या ऐवजी हे दिलेलं आहे आणि ब्रेड. आपल्याला ब्रेड पण त्यांनी फ्राय केलेलं आहे. चला टेस्ट करून बघूया कसं आहे ते. कुठल्या साईडने चालू करून मलाच समजा ना. आपण हे मॅक अँड चीज जरा बाहेर काढू, तुम्हाला पण व्ह्यू दिसत. फिशला टाटा सॉसमध्ये आपण थोडंसं डीप करू आणि खाऊन बघू. व्हेजिटेरियनसाठी फक्त सलाड आहे इथं थायलंडमध्ये. आणि जे काही नॉनव्हेज खातात त्यासाठी भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. मॅक अँड चीज, ही आहे आजची दुसरी डिश. तर हा आहे स्टेक, यामुनसेन, सलाड आणि फ्राईड ब्रेड आणि नमकीन क्याओ त्याचं नाव आहे. आता टेस्ट करून बघूया. तुम्ही पण कधी सेंट्रल चोंबुरीला आले तर नक्कीच टेस्ट करा फिश अँड चिप्स आणि स्टेक. फिश अँड चिप्स तर लयच मस्त होता आणि त्यासोबत जो कोक केक होता तो पण भारीच होता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपवूया, पण खरी मजा अजून बाकी आहे. पुढच्या भागात अजून नवीन पदार्थ, नवीन ठिकाण आणि भन्नाट अनुभव घेऊन भेटणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.